बातमी कोकणातून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी बरसल्यात। रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस झालाय। हवामान विभागानं पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडनं। मनोज, हा मान्सूनपूर्व पाऊस प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनाबद्दलचा काही अंदाज वर्तवण्यात आलाय का? नक्कीच या ठिकाणी मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अंदमानात या ठिकाणी मान्सून आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या अरबी समुद्रामध्ये सुद्धा या ठिकाणी मान्सून सक्रिय होण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये केरळमध्ये हा मान्सून सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे आणि त्याचमुळे अरबी समुद्रात सध्या या ठिकाणी जोरदार वाऱ्यासकट या ठिकाणी पाऊस होताना पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं सध्या हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे काळ्या ढगांनी आच्छादलेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर बघितलं तर मान्सून सक्रिय होण्यासंदर्भातील जी पूर्व सगळी परिस्थिती आहे ती अनुकूल असलेली पाहायला मिळते आहे आणि एकंदरीत जर या सगळ्या गोष्टींमधून सध्या जो मान्सून जो आहे तो सक्रिय होण्यासंदर्भातील हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं या ठिकाणी वर्तवलेली आहे आणि सध्या अरबी समुद्रामध्ये पूर्ण किनारपट्टी भागात या ठिकाणी काळ्या ढगांची दाटीवाटी या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं सध्या पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतात। नक्कीच रत्नागिरीत सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। तुर्तास धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।